लागेल काय दोरीने. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशी दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने रत्ने कल्पितम आसनम हिमजलय स्नानं च दिव्यांबरम नाना रत्न विभूषितं मृगमदा मोदांकितं चंदनम जाति चंपक बिल्वपत्रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवं दयानिधे पशुपते हृत्कल्पित गृहीतं सौवर्णे नवरत्न खंड रचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पंचविधं पयोदधितं रंभाफलं पानकं शाकानां युतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामर्योर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणा भेरी मृदंग कहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टांग प्रणति स्तुतिर्वविदा हेतत् समस्तं मया संकंपेन समर्पित तव विभो पूजानग्रहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनं श्री संताची माताची माता शांती पावला संभाळा उत्तर विश्रांती पावला संभाळा विश्रांती पावला संभाळा उत्तरी विश्रांती पावला संभाळा उत्तरी आडवे अंतरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत चंद्रभागेच्या किनाऱ्यावर वसलेली ही सुंदर नगरी अनेक महापुरुष या भूमीला वरदान ठरले. त्याने या भूमीचा नावलौकिक आणि मोठेपणा समाजाच्या समोर आदर्श म्हणून तेवत ठेवला. जीवनाचा प्रत्येक पैलू उलगडताना आपला संसार त्याच्यातलं पारमार्थिक जीवन सार्वजनिक व्यवहार आणि समाजाभिमुख असणारं मनोविश्लेषण करण्याचं सामर्थ्य ज्या महापुरुषाला लाभले. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक या तिन्ही अवस्था ज्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवल्या भोगल्या त्या परमपूजने प्रातस्मरणे कैलासवासी भरतराव उर्फ अण्णा माणिकराव मोरे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उपक्रम आहे. ही भगवत सेवा या निमित्ताने अन्नदान पिंडदान वगैरे ज्या काही धार्मिक विधी आहेत ते आपण करत असतो. पाठीमागं त्यांचे मुलगा एक श्री अरविंद मोरे आणि मुलगी एक श्रीमती वैशाली कडदेशमुख पत्नी पुतणी असे नातवंड ऐश्वर्या आणि मोरे घराणं तसं
मागं पुढं सरकून का होईना पण एकमेकात गुंतलेलं असतं. ते काही असं स्वतंत्र नाही. खेड म्हटलं की मोऱ्यांचं म्हणूनच ओळखलं जातं. काही गावांचं त्या कुळाशी, त्या खानदानाशी, त्या गावाचा इतका संबंध असतो की ते गाव त्या नावावरून ओळखलं जातं. खेड गाव पुष्कळ आहेत. आता खेड आहे, वर तालुका आहे, पण त्याला राजगुरुनगर या नावाने ओळखलं जातं. त्या व्यक्तीमुळं त्या गावाची प्रसिद्धी आली. खेड एक आणखी गाव आहे, ते घाटाच्या खालच्या बाजूला, म्हणजे कात्रज घाटाच्या खाली, त्याला खेड शिवापूर म्हटलं जातं. अनेक खेड नावाची गावं पुष्कळ ठिकाणी आहेत, पण मोऱ्यांचं शिव हे खेड हे एकच गाव आहे. भाग्यवान आहेत आपण. स्थलांतर करून का होईना या भूमीवर आपण आलात. कुठं जावळी, कुठं सातारा, कुठं चंद्रराव मोहऱ्याचं वंश, एक घराणं इकडं आलं आणि दुसरं घराणं मावळात गेलं. ते देहू नावाच्या गावामध्ये स्थिरावलं. त्याच्यातलं एक महापुरुष त्या घराण्यामधला, त्यांचं नाव होतं विश्वंभर बाबा मोरे. तर हे वारकरी होते. तेथून पुढे 7 पिढ्यानंतर बोलोबा कनकाईच्या पोटी तुकोबाराय जन्माला आले. हे मोरे घराण्याचे. त्यांचा संबंध हा पुण्याच्या गुळवे घराण्याशी होता. गुळवे आडनावाचा. काही संबंध इनामदाराशी होते उरुळीला त्यांचे. काही संबंध तिकडं धमाले, धमडेरे, असं तळेगाव वगैरे या परिसरामध्ये होते. तुम्ही म्हणाल तुम्हाला इतकं सांगून काय सोयरीक जमवायची का आमची? हे आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येकाला आपल्या कुळाबद्दल वगैरे. पुढच्या पिढीला त्याचं काही घेणं नाही, कारण ती कुलभ्रष्ट आहेत आणि नतद्रष्ट आहेत. 2 गोष्टी वापरलेल्या. त्यांना काही त्याच्याबद्दल वाटत नाही. आता आम्ही गोसावी, आमची गिरीपुरी भारतीय आडनाव असतं. माझा भाचा एक पुण्यात आहे. त्याला जर विचारलं तर तो गोसावी म्हणून सांगतच नाही. कळलं तुम्हाला? लाज वाटते म्हणलं महाराज, गोसावी म्हणून मामा सांगायचे लाज वाटते. मी म्हणलं लाज वाटायचं कारण काय? आपण त्या जातीत जन्माला आलोय. काय गोसावी म्हणलं म्हणजे काय फारच भिकार समाज त्यात लगेच दारात मागायला, असली कल्पना काढून टाकतो. मोठा आहेस तू, एक मोठा पत्रकार आहे, तुला ही भाषा शोभत नाही. मोठा पत्रकार आहे माझा भाचा पुण्यामध्ये. कैलासपुरी म्हणून रोज नाव येतं JTVला. मोठा पत्रकार आहे ते. त्याला म्हणलं घाबरायचं कारण नाही. म्हणला मी गोसाई सांगितलं असतं, पण मी बायको दुसऱ्या जातीतली केली. कळलं तुम्हाला? जात सांगायला का घाबरतो माणूस? त्याचं एकमेव कारण आहे, त्याच्या माग कुठंतरी काळा डाग असतो. जे स्वजळ आहेत, इथं एंडी झालं, बाप्पू झालं, हे किती मोठ्यांनी नावं या तालुक्यात गाजली. ही नावं भाऊ बापू वगैरे ही नावं घेतली म्हणजे तालुका हादरत होता. पण ह्यांना पेटवायला बामनच होता, हे नक्की खरं आहे. खोटं बोललो मी? काय बाहेरच्या तालुक्यातलं किंवा पाणी कधीतरी बेमेचं पेतोच ना, असं काही नाही ना. इथलंच पाणी आमच्या कर्जतला गेल्यामुळं मला ते कळलं. आणि जाता जाता सप्तर्षीने सांगितलं की चांगलं चाललंय. अशी एक काळाचा ओघ असतो. म्हणून हे मुलगा आहे त्यांचा. अण्णाही 5 वर्ष सरपंच होते असं समजलं मला. आता इथलं सरपंच पद मोरे सोडून दुसऱ्या घराण्याकडे जायचं म्हणजे निवळ मोऱ्यांनी बंडखोरी केली म्हणायचं. त्याच्याशिवाय जाणं शक्यच नाही. बंड हे अलीकड हा शब्द सुद्धा वाईट वाटायला लागलाय मला. क्रांती म्हणतो मी त्याला. बंड म्हणायच्या ऐवजी क्रांती.
लोक म्हणते दादानी बंड केलं, दादानी क्रांती केली म्हणायचं. आता नाही निवडून आला तर इजली म्हणायचं. मत आहे हे सगळं कुठं आपल्या हातात आहे, आपल्या हातात नाही. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, टाळकरी बांधवाच्या वतीने, माझ्या तुम्हा जमलेल्या मायबापाच्या, माझ्या आया बहिणीच्या वतीने अण्णांना भावपूर्ण आदरांजली, विनीत भावाने ही श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या मुलांना, मुलींना, नातवांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं भावी जीवन सुखाचं, समृद्धीचं व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतं. आज गुणीजन टाळकरी, संगीतातलं सगळं दर्दी मंडळी, मृदंगाचार्य, माझीच आहे ती सगळं गडी. निमगडी अधूनमधून कुठंतरी असत्यात एखादे. सगळंच IPL मधलं आहेत असं नाही समजायचं. पण आता हे उद्यापासून चालू होईल किंवा आजच आहे काय न, आजपासूनच आहे का विश्वकप. लय नाद आमच्या गड्यांना, सगळं पाठ आमच्या गड्यांचं. विश्वकप आजपासून चालू होईल, काहीतरी होईल. रात्री बांगला बरोबर होता, ते साधा सामना होता. म्हणजे आपलं पूर्वी नवरदेव नदीकडे न्यायची, कुस्त्या खेळायची तिथं नवरदेव लग्नाच्या अगोदर. आठवतंय का? आठवतंय ना. पण त्याला नाव दुसरं होतं, नाव गहाण होतं. ते संडासला वगैरे नाही म्हणायचे. जाऊ द्या, लय उशीर झाला. तर गंमत अशी आहे, तिथं कुस्त्या दुसरी खेळायची, पण नवरदेव मात्र कुस्ती खेळत नव्हता, कारण ते त्या लायकीचा नसायचा. पुष्कळ वेळा जीवनामध्ये नामधारी पण आलं की जीवन बाद बनतं. म्हणून या मोरे घराण्याचा लौकिक इतका मोठा आहे. तुमचं नातं मायबाप तुमच्या पायावर डोकं टेकवण्या इतका मोठं नातं आहे की तुमच्या कुळात माझे जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले, याच्या इतकं भाग्य कोणतं असतं मायबाप? सगळ्यात मोठं भाग्य. असा एखादा महापुरुष एखाद्या कुळात जन्माला आला की त्या कुळाचा उद्धार होतो मायबाप, उद्धार होतो. आणि मला माहित आहे आपले समाधी काय नाव आहे, गुप्तनाथ महाराजाच्या. मी गेलेलो आहे आतमध्ये की जिथून ध्रुवाचं दर्शन होत, त्या खिडकीतून होत ना. म्हणजे एवढं संजीवन समाधी असणारं गाव आहे आपलं. खरंच लौकिक असतो काही काही गावाला. आता आमच्या गावाला 2 मारुती आहेत. कोरेगावला एक अलीकडल्या कडेला आणि एक पलीकडल्या कडेला आहे. मला विचारतात लोक, हे एकच मारुती पाहिजे, ती खालचा किंवा वरचा कोणचा तरी, 2 कसं काय? म्हणलं एकाला राशीन मध्ये देवीने ठोकले होते, पळाला ते इकडं आलाय. म्हणलं काही माणसं ते, कारण राशीनला मारुती नाही ना, ते आमच्या गावाला आलं. आता नवीन काय एखादी गोष्ट जन्माला आली की लोक त्याचा उहापोह करतात. आता इतिहास संशोधक, एक गुहा पांडुरंगाच्या मंदिरात लागली, काही मूर्ती निघाल्या त्याच्यामध्ये, त्याच्यात एक चतुर्भुज मूर्ती निघाली की लगेच दावा ठोकला लोकांनी की हा आमचा पांडुरंग आहे. कळलं, औरंगजेबाच्या काळात ही मूर्ती दडवून ठेवली होती वगैरे अशा कल्पना. बुद्ध म्हणतात हे आमचं आहे. दुसरे कोणी लोक त्याच्यावर आता तुटून पडलेत की आपला दाखविण्यासाठी ही मूर्ती. पण आमचा परमात्मा हा 2 हाताचाच आहे. याला 4 हात दाखवले नाही शास्त्रकारांनी पांडुरंगाला. मग ही मूर्ती विष्णूची, ह्या सावळ सगुण आहे, त्याचंच रूप असेल. पण वाद घालायला एक नवीन तोंड फुटलं आता वारकऱ्याला. हे मी काल एका कीर्तनात म्हणून गेलो सहज की ती मूर्ती निघाली ना, कुणाची का असाना, पांडुरंगाची म्हणतात तर पांडुरंगाची. पंढरपुरातली गर्दी कमी करायची असेल तर ही मूर्ती 20व्याच्या जागेवर नवीन मंदिर बांधून उभं करा. कळलं तुम्हाला? म्हणजे निम वारकरी तिथंच पाया पडून घरी जात्याल. कळलं? कुठं उत्साह असतो म्हणा. असली वृत्ती ज्या वेळेस जन्माला येते त्यावेळेस विश्वाला वेगळं वळण लागतं. सुंदर म्हटलं बाळांत, तोही चांगलं वाजवला, अतिशय चांगलं.
तुला संधी दिली ती त्या गड्याने, पण तू त्या संधीचा नाही फायदा उठवला. कधी कधी संधी मिळाली ना सोनच करायचं त्याच. कधी मिळत तर नाही त्याच, पण मिळालं तर लय झगडून ताकद लावून त्याचं सोनं करायचं. असं बच्चू कडूंनी सांगितलं मला. संधी मिळाली रे मिळाली की त्याचं सोनच करायचं. विठ्ठल 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 योगायोगाने या 500 फुटामध्येच 2 कार्यक्रम आहेत. हा एक कार्यक्रम आहे आणि तिकडं दुसरा एक कार्यक्रम आहे. आमच्या महाराजांचंच प्रवचन आहे आपल्या तिथं. त्यांना काही योगायोग असतो. आता एक ते काही कोणाच्या हातात नाही, सामोरं जावं लागतं त्याला. सुख दुःख हे मी महाराजांनाच विनंती करतो की तुम्ही घ्यायला तरी हरकत नाही. आता तुमचं प्रवचन म्हणल्यावर ज्याने त्याने आपापला धंदा करायचा. हो आहे, इलाज नाही त्याला. काळाच्या ओघामध्ये या सगळ्या घटना घडत राहतात. म्हणून आज कीर्तन सभेला घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा. अभंगाची पार्श्वभूमी साक्षात्कारी महात्म्याची, देवत्वाचं अस्तित्व जाणून देणारी, देव कुठं अनुभवायला मिळतो याचा साक्षात्कार दाखवणारी, काम क्रोधाधिक विकारांना बाजूला सारून परमतत्वाच्या चिंतनाचा विषय बनवणारी आणि अंतःकरण वृत्तीतला भेद जाऊन जिथलं द्वैत संपून जाऊन अद्वैताचा आनंद आपल्याला लुटायला मिळावा याच्यासाठी तुकोबारायने या अभंगामध्ये जे घातलं ते अभंगाचं पहिलंच. ऐसा ज्याचा अनुभव, 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 ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. विश्वदेव सत्य विश्वदेव देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य. या अभंगाला एक शब्द जोडायचा आहे, कैसा. त्याचं उत्तर आहे ऐसा. विद्वान माणसं शब्दाचा कस पाडण्यामध्ये निपुण असतात. कोणी कोणाकडे पाहिलं जरी तिरक्या नजरेने तरी त्या नजरेतलाही अर्थ काढणारी माणसं आहेत. कोणी हस्तसंकेत केला, अलीकडे हस्तसंकेताने काही अर्थ निघतात. समजायचं असे वर 2 बोट केली, दुसरी काय काय सर काय याचा अर्थ दुसऱ्याचा. हा असं तसं नाही बाबा. ते ह्या राजकीय लोकांचा हा शब्द आहे, हे 2 नाही.
5-6 जणांनी हात वर केले समजायचं ओके असं आहे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे हे दाखवण्यासाठी असं खरगे म्हणले काल. काही माणसं बोलून जातात, काय आहेत गोष्टी, संकेत, त्याला हस्त संकेत म्हटलं जातं, नेत्र संकेत. बस एका जागेवर लय मोर्याचं नाही वाटत, पाहुणेच सांगा असं ठल विठ्ठल माझ्याकडे बघ जा. पटशीन थांबला. नाही सारखं लक्ष ठेवायचं. हे एकदा विकेट किपिंगच्या हातून जर चेंडू माग गेला तर तो चौकारच होतो. मग पुन्हा कुणी माग घडी नसतो सांभाळायला, त्याला जपून पाहायचं माग कोण आहे माझ्याबरोबर, असल्यासारखं आहे नसल्यासारखा बी आहे. काय केव्हा चेंडू धरायचा आणि सांगायचा, त्याचाच गरंगळलाय. आयुष्याचा चेंडू गरंगळलेली माणसं चोपदार होत्यात, त्याच्यात काहीच नाही. ते चोपदारकी करली, ती भूमिका भगवंताने केली, दत्ताने केली, श्रीखंड्याने केली. दत्त चौपदारी करी नाथांच्या घरी, फार मोठी भूमिका आहे. पण भूमिकेतलं अन्वय कळत नाही, आपली जागा कळत नाही, नको तिथं नको त्या गोष्टी करायच्या. एकदा ताट उभं राहिलं त्या भूमिकेशी की मग काय काळजीच राहत नाही. फार महत्व असतं. अहो इतक्या या चोपदाराच्या काठीला महत्व आहे. 5 लाख लोक असू द्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये, नुसती काठी वर केली चोपदाराने की अख्खा समाज जागेवर उभा राहतो. मायबाप इतकी ताकद आहे. ए छटाके तिला घ्या बसवा जरा, ती पोर एका जागेवर बसवा, नाही तर घेऊन जा त्यांच्या आईने पाठीमागे. लेकरू आहे ते, लेकर बाळ पाहिजेत, नाही तर काय मातीत घालायचे परमार्थाल. तर 5ची 25 झाली पाहिजे. ती याला मांडवा गेला पाहिजे, मांडवाला भलता बोजा झाला पाहिजे, तो मोडून दयानंद महाराजाच्या अंगावर पडला पाहिजे. ही तर होत नव्हती. लेकरं तर मागल्या 15 वर्षापूर्वी बाया 20 वर्षापूर्वी गुजरातला जायच्या. तिथं आम्हा म्हणून म्हातारी होती, बाईच्या पोटावरून हात फिरला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने खरं लालूच्या फिरवाय पाहिजे होता. काय दुर्दैव. 21व्या शतक, कॅम्प्युटरचा युग, संगणकाचा काळ, तरी आपल्या अंधश्रद्धा नाही. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अंधश्रद्धा ह्या सामान्य माणसाने नाही, मोठ्या माणसाने जोपासल्या. मोठ्या माणसाने अंधश्रद्धेला खत पाणी घातलं, विचारवंताने घातलं. त्यांचं भागानच कशात. मग त्या अंधश्रद्धेचा फायदा करून घ्यायचा, उठवायचा. फार जुन्या काळापासून आहे हे काय आज आहे अंधश्रद्धा, अशातला भाग नाही. पण खरी श्रद्धा असेल ना तर ज्ञान मिळतंय. भगवान गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा सयतेंद्रिया ज्ञानम लब्धाम पराम शांतीम मचिरेणादि गच्छति. ज्याला परिपूर्ण श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञानाने जीवाला शांती मिळते. मायबाप ज्ञान नसेल तर शांती होत नाही. कधी मिळते शांती? विहाय कामान्य सर्वान पुमान चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांती मध्ये गच्छति. शांती त्याला मिळते मायबाप. शांती सारखं सुख नाही. शांती इतकं किती मानसिक शांती. ही शांती मिळवायला तर ती मोदी तिकडे गेला नसेल 2-3 दिवस. कुठे गेला? कन्याकुमारी. ध्यान धारणा कर, चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे अशातला काही भाग नाही. सगळ्यांनी ध्यान करी जावं. कुणी संसाराचं, कुणी पाण्याचं, कुणी कशाचं. आपल्या ध्यानात काय यायचं दुसरं काहीच नाही. कारण आपलं ध्यानच मुळात विषयाकडे ओढलेलं आहे, आणि साधू संतांचं ध्यान हे परमात्म्याकडे. ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्म फलस्त्यागम त्यागा शांती निरंतर म्हटलं. एक भगवान सांगतात सुख आहे पण ध्यानात आहे. सर्व विसरण्यामध्ये सुख आहे, पण आपण विसरत नाही.
आपण परमात्म्याला विसरतो आणि बाकीच्याच चिंतन करण्यात आपलं आयुष्य, मग त्याला दुःखच होतो. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84. दुःखच भेटतं मायबाप. फार टाळायचं आहे आपल्याला. एक जीवन चांगलं जगण्यासाठी हे आपल्याला इथं आलोय आपण. उच्च कोटीतलं जीवन जगायचंय. काय असतं या जीवनाचा निकोपार समजावून घ्यायचं आपल्याला. प्रतिष्ठेचं इथं भांडवल झालं जरा. खऱ्या अर्थाने ज्याला चालता येत नाही, पाय दुखत आहेत, कंबरा गेलेल्या आहेत, त्यांनी खुर्चीवर बसला असता तर चालला का? बाकीच्यांनी पुढे येऊन बसा. टाकून ठेवल्यामुळे मलाही कळला ना की मी नाट्यगृहात कीर्तन करतोय का कुठं करतोय एखाद्या अशा प्रकारचं आहे. काही मर्यादा आहेत याच्या सुद्धा कीर्तनाची. हे दयानंद महाराजांच्या किंवा एखाद्या लुंग्या सुंग्या व्यक्तीच्या नाही, ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे काही इंडियन पेनल कोड ऍक्ट नाही की एखादी घटना दुरुस्त केली मग भागवून घेतलं. इथं नाही, इथं मर्यादा आहेत मायबाप. ही साधू संतांची, ज्ञानोबराय तुकोबरायची, नाथबाबाची, सावताबाबाची, गोरोबा काकाची गादी ही मायबाप. हिची मर्यादा राखायची. कसंही ऐकण्याबद्दल वाद नाही, ऐकू येईलच, समजेल सुद्धा एखाद्या वेळेस, पण मर्यादा नाही. मर्यादा हा फार महत्वाचा गुण आहे आणि तो खानदानी गुण आहे मायबाप. हो, मोठी माणसं मर्यादेने जीवन जगतात आणि मर्यादेने शेवटपर्यंत आपल्या आयुष्याला झोकून देतात मायबाप. मर्यादा सोडत नाहीत. मर्यादा ही फार महत्वाची असते. जगायचे आपल्याला मर्यादेने. मनाला थोडं वाईट वाटेल माझं वाक्य, पण जर मर्यादा नसतील मागच्या पिढीच्या, परंपरेच्या, संस्कृतीच्या, तर आपण पुढच्या पिढीच्या दृष्टीने घातक आहेत, विघातक आहेत. आपण पुढची पिढी आपल्याला क्षम्य करणार नाही, क्षमा करणार नाही. छोटीशी गोष्ट सुद्धा पुढच्या पिढीसाठी शिकवण्यासाठी ठेवायची असते. मागची पिढी बावळट नाही की ज्याने हे नियम तयार करून ठेवले. ते काही असं नाही. आता काही चुकले असतील नियम, ते दुरुस्त करण्यापेक्षा त्याच्यावर बस ते आपल्या अंतःकरणातून काढून टाकायचे आणि चांगल्या नियमाचं परिपालन हाच परमार्थ असतो. विठ्ठल एका मोठ्या व्यक्तीचं वाक्य सांगतो काम भागवत. पुण्यामध्ये परमपूजनीय गुरुवर्य धुंडा महाराजांचं कीर्तन होतं. धुंडा महाराज देगलूर आणि खुर्च्या टाकल्या होत्या आणि त्याच्यावर सगळे लोक बसले होते. महाराज कीर्तनाला होते. ते उठून उभा राहिले आणि हात जोडले. ते म्हणले बरोबर आहे, तुम्ही खुर्च्यावर असा, मी उभा, म्हणजे मी कैदी तुमच्या दृष्टीने. कळलं तुम्हाला? मोठ्यांचं वाक्य आहे. आणि तुमच्या समोर मी माझा आरोप सिद्ध करण्यासाठी इथं उभा आहे. मोठी माणसं ज्यावेळी बोलून जातात ना मायबाप, कधीतरी मोठ्यांचा आदर आणि कदर दोन्ही ठेवत जावं. घरात आलो आपण एखादा कोणी, तर घरच्या माणसाने उठून उभा राहिलंच पाहिजे. एखादा वारकरी आलाय, वैष्णव आलाय, एखादा कोणी ज्ञाता आला, एखादा कोणी चांगल्या प्रकारची व्यक्ती आली, आपलं कर्तव्य काय, पहिलं उठून उभा राहा, नंतर पाणी वगैरे हे नंतरचे धर्म आहे. पण उठतच नाही काय काय म्हणतात, ये बसा, तसाच बसतो तो. कळलं तुम्हाला? पुन्हा उचलावाच लागतो. पुन्हा त्याला ते उठतच नाही. अरे तू साधू संतांसाठी, विचारवंतासाठी, ज्ञानी पुरुषासाठी जर नाही नाही मायबाप, लय अवघड आहे हे गणित. कधी अनुभवायला मिळतं, पाहायला मिळतं आणि त्याची अनुभूती कटू शब्दात सांगायची वेळ येते. ते दुर्दैव आहे आमचं. विठ्ठल जीवनाचा एक अविभाज्य घटक जर काय असेल तर आपली संस्कृती. जीवनाचा सर्वात मोठा
त्या घटकातला घटक कोणता असेल ती आपली परंपरा आहे आणि आपला कुलाचार आहे. कुलाचार कळणं, परंपरा कळणं, संस्कृतीचं जतन करणं पुन्हा नसते ते एकदा. तुम्हाला एकच वाक्य सांगतो काम भागवत. इस्त्रीच्या दुकानातून परीट घडी म्हणतात त्याला, काय नाव असतं, कपडा आणला की कोणती घडी म्हणायचं त्याला, परीट घडी. ती एकदा उलगडली ना आणि घातली आणि लगेचच्या लगेच जरी काढून ठेवायची तरी पहिल्यासारखी घडी कधीच बसत नाही. कळलं तुम्हाला माझं वाक्य? एवढं वाक्य तुम्हाला समजलं काम भागल. एकदा घडी इसकटली ना संस्कृतीची, परंपरेची, बस बस, आता नाही काय उपयोग त्याचा. तिला वेळ निघून गेली सगळी. मला एवढं सांगून बिन लोकांना कळत नाही. मला बोलवायचे नाही पुन्हा. याच्यापेक्षा माझं दयानंद महाराजांचं काही होत नाही आणि कोणी काही करत नाही. मी जे सत्य आहे ते बोलतच राहतो, बोलत राहणार. 77 वय ह्या महाराजाचं. ते काही असं दलिंदर बेकार भांगार फिंगार आहे काय? आयुष्य घासून केलंय, आयुष्य परमार्थ एकीने केलाय, पैसा मिळवलाय. कार्यकर्ते त्या खोडच्या उचलून बाजूला ठेवा. थोडं पुढं सारखा तुम्ही सरा पुढच्या उचलून ठेवा. मग सांगितलं तेव्हा ऐकलं नाही. ज्यांना खरी गरज आहे, खरी गरज आहे ते सर तुम्ही या इथे. सर तुम्ही पुढे या, एकदम माझ्यापाशी या. मला संसर्गजन्य रोग नाही, काय नाही. कीर्तनाची बैठक लावण्यासाठी कीर्तनाचा अर्धा तास वेळ वाया गेलाय. या वा जय. चार दोन पोरं उठा अजून, त्या सगळ्या खोडच्या गोळा करून ठेवा. तुमच्या सर्वांच्या पायावर लोटांगण घालतो, दंडवत घालतो. आपल्याला तसदी दिली मी थोडीशी बोलून, पण तुम्ही आदर केला आणि याच्यातच मला कळलं की तुम्ही तुकोबरायच्या वंशातलीच आहेत का. महाराजांच्याच मोरे घराणं हे मी किती जीव तोडून सांगितलं मगापासून तुमच्याशी. त्यांचा दोष नाही ह्या संयोजकाचा. त्यांना वाटलं आलेली प्रतिष्ठित माणसं कुठं बसतात, बसव महाराजाच्या डोक्यावर. काय येड्या, काय घेऊन बसला काय. अरे जीवन काय आहे, जगलं पाहिजे. उत्तम जीवन. श्रद्धा लागते, विश्वास लागतो, प्रेम लागतं. मग या सगळ्या घटना घडतात. काय असतं ज्ञान म्हणजे तरी नेमकं काय. आणि एक गोष्ट सर तुमच्यासाठी सांगतो. आपण काय करता? तुम्ही शिक्षक, रिटायर पण काय होते? मुख्याध्यापक होते. अरे क्या बात आहे. संस्थेचे. छान. डार्विनने आपल्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतात म्हटलंय सर, अमिबा म्हणजे एक पेशी प्राण्यापासून जीव उत्क्रांत होत होत माकडापर्यंत आला आणि माकडाने शेपटीचा उपयोग केला नाही म्हणून शेपूट झडून गेलं. कुणाचा सिद्धांत आहे हा? डार्विनचा. डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे माणसाने बुद्धीचा उपयोग केला नाही तर डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे ती निकामी होण्याची किंवा झडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला तत्वज्ञानाच्या साहनेवर सारखी घासली पाहिजे. मायबाप सारखी घासली पाहिजे. जीवन जगायचे सुंदर आहे, आदर्श आहेत आपण. पिंजरा बघितला, सगळ्यांनी बघितलं. ज्याला शिक्षा झाली तो गुरुजी होता का पाटलाचा मुलगा होता? पाटलाचा. काय ज्याला शिक्षा झाली तो गुरुजी होता, गुरुजी होता. पण भूमिका कुणाची होती? पाटलाच्या मुलाची होती. आपल्या गुरुजी या परंपरेला कालिमा फासू नये कळलं, म्हणून शेवट त्याने त्या भूमिकेशी करून घेतला. याच्यात व्ही शांतारामचं एक कसं बाई आणि डोके
हे कधीतरी अनुभवायला मिळतं. मग ज्ञानी माणसाने सातत्याने एकच संस्कृत श्लोक सांगतो, म्हणजे गीतेतलाच आहे, यद्यदाचरति श्रेष्ठ स्तद्देवे तोरो जना सयत प्रमाण कुरुते लोकस्तदनु वर्तते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. म्हटलं एक बहिरच येऊन बसायचं माझ्या प्रवचनाला रोज गावात आमच्या. मी त्याला म्हणलं, तुम्ही चौथी झालेलो तर मार लागला कानाला, पुढं कान बधीर झालं, श्रवणशक्ती संपली त्याची. त्याला म्हणलं, तुम्हाला ऐकाय येत नाही, मी लिहून दाखवलं त्यांना, आणि तरी तुम्ही प्रवचनाला पुढे येऊन बसता. त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक. तो म्हटला, माझी मुलं पाहावात माझ्या मुलांनी मला. कळलं तुम्हाला, आपला बाप प्रवचनाला जात होता, नाही लक्षात आलं. त्याच्यावर आदर्श घालण्यासाठी मला ऐकाय नाही आलं तरी चालेल, पण मागच्यासाठी मात्र नाही तर काय, माणसं मागल्यासाठी काही करतच नाही. ज्या नावाने आपण अलीकडं आलोय तिलाच पेटवून देतात. कळलं तुम्हाला? अरे ती मागच्यासाठी राहू दे ना. पावलिया पार जाळू नये नाव म्हटलंय. अरे जे अनेकांना पैल पार करील त्या संस्कृतीला म्हणून आपण चांगल्या कुळात चांगल्या संस्कृतीत जन्माला, श्रद्धेने तिची जोपासना. श्रद्धा कशी असावी? ठल विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांच्या काळामध्ये तुकोबरायाला विरोध करणारा एक गट होता. तो प्रबळ होता, सत्तावान होता, संपत्तीमान होता. तुकोबरायाची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या त्या काळात कमालीची खालावलेली होती. व्यापार वगैरे फार दिवाळाच निघालो होता. त्याने स्वतः सांगितलंय, बरे झाले देवा निघाले दिवाळा निघालो होतो. परिस्थिती एकदा खालावली की विद्वान माणसांना सुद्धा फार कठीण परिस्थितीतून जावं लागतं. पण विद्वानाने कधी, साधूंनी, वारकऱ्याने कधी माघार घ्यायची नाही. परिस्थिती सारखी आपल्या बाजूनेच राहील याची खात्री नाही. एक गोड वाक्य तुमच्यासाठी सांगतो. सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही. माय बाप, लाचार बनायचं. हे सर माझं वाक्य नाही, हे वि. स. खांडेकरांनी ययातीत लिहिले. फार सुंदर वाक्य. मला जे आवडतं ते घेतो मी. 2,500 पुस्तकं दयानंद महाराजांनी एवढ्यासाठी वाचली. हो, मग कोणतंही असं. ययातीवर तर मी प्रबंध लिहिला होता त्या काळामध्ये, 60 पानाचा अन्न असताना. ययाती, पूर्वाकश, शर्मिष्ठा, अंगिरस, देवायनी वगैरे प्रत्येक पात्राचं परिशीलन केलं होतं. वाचण्याचा नाद पाहिजे प्रत्येकाला. तत्वज्ञानात सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर वगैरे अरे आलंच पाहिजे वारकऱ्याला. काय येऊन नाही वारकऱ्याला. त्याने फक्त इटलीटल माळा घाला, गण लावून वारीप करा, तुझ्या बापाने विमान ठुलंय. अरे त्याला ज्ञानाची बी बैठक दे ना, त्याला श्रद्धेची बैठक दे. नुसत्या माळानी गंधानी कुठं भागतं का येड्या? हे मंगळसूत्र घालते, कुंकू लागते आणि माहेरातच राहते. काय कामाचं आहे? उपयोगाचं आहे का त्याला? काय महत्व आहे? अरे काळा मणी नसू दे, पण नांदणं महत्वाचं आहे. तुकोबरायाच्या काळात परिस्थिती खालावली होती, विरोधक वाढले होते. सगळे विरोधक एक गटा जमा झाले. एक गटा विरोधक जरी जमा झाले तरी सुद्धा फार हानी होती. हे महाराष्ट्र परवा दिवशी बघत. आता अनुमान चालू आहे, सध्या अंदाज चालू आहे. ते अंदाजच आहे शेवटी. नाही काहीतरी चाललंय यांचं. आमचा छोकरा आला सकाळी, म्हणला हे असं आहे. म्हणलं हे अंदाज आहे, असं दे तू आपलं बघ, ट्रॅक्टर झोपून हाणायचा तिकडं. चांगला मुलगा आहे. मला एक कसं आहे, मस्त आहे, सॉफ्टवेअरचा इंजिनियर आहे. सर्व्हिस करून दिली नाही मी त्याला, कारण मला माहीत होतं हे पुण्याला जाणार, सर्व्हिस करणार, लग्न करणार, तो बायको घेऊन जाणार.
आणि आम्ही महान पाप केलेलं की ज्याला नातू खेळवाय भेटत नाही ते हे आमच्या वाट्याला येणार. म्हणलं हे आपलं तू इथंच राहा, मस्त आहे, चांगलं आहे, शेतीवाडी भरपूर आहे, बरं आहे. आणि मग मी तिथून पुढं तरी ते तयार व्हायना सर. मी त्याला 50,000 रुपये महिन्याने ठरवून घेतला. कळलं तुम्हाला? मी पांडुरंगाला स्मरून खोटं बोलत नाही. 50,000 रुपये महिन्याला देतो त्याला मी. तू माझ्याच सर्व्हिस कर, पण पुण्याला नको जाऊ बाबा. ते म्हणलं कशामुळे इतका विरोध? म्हणलं अरे ऑक्सिजनचं प्रमाण घटलंय पुण्यातलं, मुंबईतलं तर फार खाली आलंय, दिल्लीत तर फार वाटलं झालंय. तुला ऑक्सिजन घ्यायला इथंच यावं लागेल शेवटला. आणि ते ह्या निसर्गात भेटतोय. हे काय गार दिसलं हे डोळ्याने, हिरवं गार म्हणजे खेडच्याच परिसरात दिसतं. हे काय पलीकडे दिसतं काय कर्जतच्या? हे कर्जतच्या पलीकडे दोरळा दिसतो. कारण पुण्य केलेलंच नाही कधी, अन्नदान नाही, कधी नाही, काही नाही. ही गंगेच्या किनाऱ्यावर राहिलेलं गडी सगळं चांगलं पुण्य म्हणून हिरवगार अजून आहे टिकून. आता आटले थोडंसं, मला वाटतं काल का परवा आलंय पाणी. मी काल गेलतो ना इथूनच, पलीकडे धंदा होता. काय करता, हे करावंच लागतं, हे सगळं सोडून कसं चालतं हे. म्हणून व्यापाराची 2 सूत्र त्याने सांगितल्यात. काय व्यापाराची 2 सूत्र आहेत तुकोबराने सांगितली. आणि शास्त्रज्ञाने, त्या काळच्या तत्वज्ञ पुरुषांनी, अर्थशास्त्राच्या दृष्टीने मार्शल रॉबिन्स यांच्या व्याख्या, चाणक्याचं अर्थनीती तज्ज्ञ असणारे जीवन, त्याने 2 गोष्टी सांगितल्यात व्यापाराच्या, तेवढ्या सांगतो. पहिलं व्यापाराचं सूत्र आहे कमी नफा ज्यादा विक्री बरोबर ज्यादा फायदा. कळलं तुम्हाला काय बोललो मी? कमी नफा ज्यादा विक्री बरोबर ज्यादा फायदा. पण ज्यादा नफा कमी विक्री भांडवल गुंतून पडतं, तसंच राहतो माल. कळलं तुम्हाला? तुकोबरायला हे त्या काळात माहित होतो. मुदलात पडे तोटा ऐसा खोटा उधीम, तुका म्हणे हित होये तो व्यापार, करा खाय फार शिकवावे. महाराजांना हे माहित होत. तरी काही लोक म्हणतात मग त्यांचं दिवाळं कसं काय निघालं. लोक आरोप करायला फार भारी गंभीर आरोप करतात लोक. एकाने तर ज्ञानोबरायने सांगितलं, म्हणला जिवंत समाधी रेड्याकडून कुठं वेद बोलवीत असतात का? रेडा कुठं बोलत असतो का? मी म्हणलं लिहिलंय व त्याच्यात नाथासारख्या संतांनी, महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, वेद रेड्यामुखी बोलविला. काय लिहिलंय ते? म्हणलं त्यात संतांनी, आम्ही सांगतोय. ते म्हणलं शक्यच नाही. एक ती चालू होतं त्याचं व्याख्यान, एक वारकरी उठलं आणि वर गेलं. ते म्हणला मग कुणी बोलवले? ते म्हणला रेडे आडनावाच्या माणसाने बोलविले. कळलं? वेद रेडा नाही म्हणजे म्हशीचा पोरगा नाही, रेडे आडनावाच्या माणसाने वेद बोलवल्यात. ती वारकरी म्हातारा असं बिलिंदर होत. ते म्हणला तुमच्या मताशी मी सहमत आहे. रेड्याकडून वेद बोलवले, रेड्या आडनावाच्या माणसाकडून, हे मला मान्य. पण जी भिंत चालली ती काय तुझ्या आईची मावशी होती काय? म्हणला. कळलं तुम्हाला? चालविली भिंती जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा. खालीच बसलं. काही गोष्टी जास्त चिकित्सकपणे पाहत जाऊ नाही, श्रद्धेने पाहत जाऊ, श्रद्धेने पाहत जाऊ. त्या सगळ्या विरोधकाने तुकोबरायची गाथा गोळा केली, पानं गोळा केली, मंदिरात येऊन सगळ्यांचं गाठोडं बांधलं आणि तुकोबरायच्या समोर आणून मांडलं. तुकोबराय ही तुमची गाथा आहे, तुमच्या हाताने दगड बांधायचं ह्याला आणि निहून इंद्रायणीच्या डोहात टाकायचं, हे तत्वज्ञान आम्हाला मान्य नाही. पुष्कळ वेळा काही तत्वज्ञान हे समाज अंगीकारतो, काही अंगीकारलेलं टाकून देतो. आता हे कार्ल मार्क्स तत्वज्ञान जे आहे, हे कम्युनिझम तत्वज्ञान भारतामध्ये प्रथम बंगालमध्ये रुजलं. ज्योती बसू वगैरे हे नाव जर आठवत असेल तर, काय नाव होतं त्यांचं? ज्योती बसू. हे भारतात त्या भागात रुजलं. पुन्हा केरळ वगैरे भागामध्ये थोड्या बहुत प्रमाणात त्याचा प्रचार झाला. जे रशियाने अंगीकारलं होतं ते हिंदुस्थान अंगीकारलं असं समजायचं कारण नाही. हो, हिंदुस्थानात त्याच्या विरोधात बंड केलं त्या बाईने. काय नाव तिचं?
बया हा? नाही नाही, अहो आत्ता मुख्यमंत्री ही ममता बॅनर्जी ही बंड केलं आणि हे तत्वज्ञान हळूहळू लोप पावलं. जीवनात एखादं तत्वज्ञान लोप पावण्यासाठी बाहेरून कोणीतरी आणून ती लोप पावत नाही, आतूनच विद्रोहाचा अग्नी बाहेर पडावा लागतो. जाऊ द्या, हे लय लांब झालं. तुमच्याकडं बांबू आहेत का? बांबूची बेट, कळक बांबू, येळू आपण म्हणतो त्याला, आहेत मोठा नाही पण पुढं बारकांना का व्हायला लागतातच की. तर गंमत अशी आहे, हे बांबूचं कलम निघताना सुरुवातीला कोंब निघताना हिरव्या रंगाचा असतो आणि ते निघताना कमी निघत नाही, 1.25 फूट म्हणजे 1 हातभर निघतो जमिनीतून. पहिल्या दिवशी टर्रकून वर आला की 1 हात. म्हणून बांबूच्या बेटामध्ये जंगलामध्ये जमिनीवर झोपत नाहीत माणसं, बाश टाकून झोपतात उंच. कारण एखाद्या वेळेस तो जर कोंब खालून निघाला तर पाठीतून पोटातून वर येईल, इतका ताकदवान असतो बांबू. तो हिरव्या रंगाचा असतो, पुढं तो पिवळा बनतो आणि पुन्हा हिरवट रंग येतो आणि शेवटला पांढरा रंग येतो त्या बांबूला, जरा पांढरसा रंगाचा आत. आणि मग हे 5-50 बांबू एका बेटात असतात, 100. मग ते वारा सुटला की 2 बांबू एकामेकावर घासतात. कळलं काय मी बोलतोय ते लक्षात आलं तुमच्या? हे बांबू 2 एकामेकावर सारखे घासत राहिले तर परिणाम अग्नी तयार होतो. आणि पहिल्यांदा कोणाला लागतो? त्या बेटालाच ना, त्या बेटालाच ते अग्नी लागतो. मग महाराष्ट्रात आग लागते. कळलं तुम्हाला? मला मार त्याला एक वास्तव सांगितलं. मला काय त्यांची काही नावं माहित नाहीत, कशाला नावाचा विचार कर. जसा विद्रोहाचा अग्नी देहूत प्रगट झाला, ते गाठोडं बांधलं, तुकोबाराने दगड घातला, त्याच्यावर दगड बांधला आणि ते गाठोडं गाथ्याचं इंद्रायणीच्या डोहात फेकून दिलं माहिती. पण बुडलं नाही ते. जशा पाण्यावर लाह्या टाकाव्या, जळी दगडा सहित वह्या तारेल्या दैशाला ह्या, तारेल्या दैशाला ह्या, तारेल्या दैशाला ह्या, जळी दगडा सहित जय हो दैशाला ह्या, तारेल्या दैशाला ह्या, तारेल्या दैशाला ह्या, जळी दगडा सहित मदतीला कोणी येत नसतं बा. हे टपलेली उलट कसा खाली जाईल माणूस. औरंगजेबाला काही 4-5 मुलं होती. एका मुलाने गादीवर बसायचं, सिंहासनावर बसायचा हट्ट धरला होता. लहान होतं ते, रडत होत. बाकी सरदार म्हणले औरंगजेबाला, थोडा वेळ बसू दे ना, काय होतं, लहान तुमचाच मुलगा आहे, बसू दे. ते म्हणणं नको. औरंगजेब होतो, नको म्हणलं. नाही थोडा वेळ बसू, लयच लोळायला लागलं, रडायला लागलं. शेवटी नाईला झाला बाकीच्यांचा आग्रह. मग औरंगजेबाने ते मुलगं उचललं, हा स्वतःच खुर्रम काय नाव होतं त्याचं, ते ठेवलं तिथं वर. ते 10-5 मिनटं झाले, त्याला म्हणले उतर. उंच होतं सिंहासन, उतर ना. ते उतरानाच. कळलं म्हणजे त्या जातीचं होतं ते. कळलं एकदा बसलं ना चिकटून की नाहीत निघत लवकर. ह्या भीतीपोटी तर ह्यो गडी फुटला. त्याचं कारणच आहे ते. मोठी मजा आहे. काय करावं काय नाही असा विचार. लय विनंती केली, त्याने सांगितलं मी पडल ना खाली उंचीवरून. 7 पायऱ्या आहेत खाली,
औरंगजेबाने प्रेमाने सांगितलं, गोड बोललो, म्हणलं मी झेलतो, टाक उडी. ते म्हणला नको, पडल. अरे मी तुझा बाप आहे, टाक उडी. शेवटी नाईलाजाने त्या मुलाने औरंगजेबाच्या अंगावर उडी टाकल्या. बरोबर औरंगजेब महाग 5 पावलं सारखला आणि ती पोरग तोंडावर पडलं, रडलं. बाकीच्या सरदारांनी विचारलं, तुम्ही बाप असून याला झेललं नाही? म्हणला कधीही आयुष्यात राजकारण असो धर्मकारण असो आपण एकट्यानेच उडी टाकायची असते, कुणी सांभाळायला येत नसतं बाबा. मला इथून पुढं लक्षात ठेवायचं, प्रत्येकाने अर्ज भरायला येणारीच घातक जास्त करतात, कळलं तुम्हाला? जी भरायला अर्ज असतात ती जास्त विघातक, ते फार शेवटपर्यंत टपून राहत. तसाच या लाह्यासारख्या वह्या तरल्या, काय मोठी मजा आहे. त्या वह्याचं गठोडं पंढरीरायाने आपल्या पोटाशी धरलं. त्यांना माहित होतं हा गाथा जर या पाण्यामध्ये बुलडा तर महाराष्ट्राचा परमार्थ बुलल्याशिवाय राहायचा नाही. माईबाप परमार्थ बुलल्याशिवाय राहायचा. धरला 13 दिवस कोरड्याच वह्या. शेवटी पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं आणि त्या वह्या आणून दिल्या. टाळ मृदंगाच्या गजरात त्या वह्या घरी आल्या, मंदिरात आल्या पांडुरंगाच्या. पण अनुक्रमणिकेप्रमाणे त्या पानं लावलेली नव्हती, इकडं तिकडं खालीवर होत. तुकोबाराने सगळी पानं व्यवस्थित लावायचा प्रयत्न केला, पण 2 पानं सापडानात. फार प्रयत्न करूनही सापडानात. मग त्यांचा मुलगी एक होती काशी नावाची, त्या काशीला विचारलं, काशी याच्यातली 2 पानं घेतली? ती म्हणली बाबा नाही. भागीरथी नावाची थोरली मुलगी होती, तिला विचारलं भागीरथी बाळा याच्यातली पानं घेतली? ती म्हणली बाबा नाही घेतली. विठोबा नावाचा मुलगा, त्याला विचारलं पानं? ते म्हणलं नाही. शेजारी पाजारी मुलांना विचारलं, शेवटी जिजाबाईला विचारलं. तिला आवली म्हणायचे प्रेमाने. काही माणसं आपल्या बायकोला प्रेमाने वेगळे हाक मारतात. आता मी थकलोय, आमची म्हातारी 70 वर्षे झाली, 72, माझं 77 आहे, पण आम्ही अजून प्रेमाने बोलतो तिला. मी देवळा झोपाय असतो पण अंगणात वगैरे वाट्यावर गेलो हाक मारतो प्रेमाने पत्नीला सुद्धा. काय चाललंय मस्तानी म्हणतो. ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. अरे मला चालताय ना, हात धरून उतरावं लागतं पायऱ्या. शेवटचा काळ आहे, काय प्रेमाने जेवढं घालवता येईल प्रपंचात घालवीत राहा. स्वर्ग मोक्ष मग बघू. आणि स्वर्गात पहिल्यासारखं वातावरण तरी कुठं राहिले आता. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा उर्वशी मेनका चौफुला नटरंग दंगल बाहुबली पुष्पा गौतमी सगळं होतं स्वर्गात. आता काही राहिलं नाही. मध्ये मी 5-6 महिने तिथंच होतो. कटाळून खाली आलो. कुठे हा आनंद मायबाप, हा सुख स्वर्गामध्ये सुद्धा अनुभवायला मिळत नाही. इतका आनंद आहे याच्यामध्ये. म्हणून आनंदी राहायचा प्रयत्न करत जा. जेवढा आयुष्यातला वेळ असेल परमार्थ नका करू. जमलं तर करा, नाही तर नाही केलं तर. पण आनंदी राहायला तर जमलं पाहिजे प्रत्येक माणसाला. दुसऱ्याला आनंद द्या, आपण आनंदी राहा. आनंद एक अशी वस्तू आहे, अशी वास्तवता आहे, अशी अंतःकरण वृत्तीतली एक लाट आहे मायबाप.
बाई इकडं लक्ष दे. आईला मी गोसाईन तू मुसलमान. आईला मेळ जमलाय आपल्या दोघाचा खेळ. चांगलंय चांगलंय, मला आवडते ते. काय नसतं ती धर्माचं टवाळा आहे वगैरे. काय मुसलमानात आणि आपल्यात काय फरक नसतो, काय नाही. कोणतंही रक्त एकामेकाला चालतं का. माझा ग्रुप गट असेल तो त्यांचा असेल तर नाही काय चालायचं, त्यांचं मला माझं काय असतं धर्मात. तुम्हाला एक 2 गोष्टी सांगतो. बाई इकडं लक्ष दे. तर गंमत अशी आहे, हात धुवायला काही शास्त्र लागतं का. हात कशासाठी धुतो आपण, स्वच्छ करण्यासाठी. जेवताना हात धुतो. मग आपण हात धुतलेलं पाणी खाली नितळतो, कळलं तुम्हाला. आणि बाई तुम्ही बघितलं नाही काय नाही, ते उलटा धुणार. म्हणजे इकडं हात. आपल्याला सूर्य लागतोय आपली देवता, त्यांचे देवता चंद्र आहे. गंध दोघालाही लावायचा, आपण कपाळाला वगैरे त्यांनी गळ्याला लावायचं. गंधा वाचून दोघाचं बी नडतंच, काय कोणता का रंगाचा असा. आपलं पुराण की त्यांचं कुराण काहीच नाही. बरं आता वटकणाचं द्या सोडून, पण जुन्या काळामध्ये वटकण लावत होतो आपण ताटाला. ते कशासाठी लावायचं, एका बाजूला भाजी यावी, कालवण यावं, आणि भाकरी कोरडी राहून तिची चव नष्ट होऊ नये म्हणून आपण ती साईडला. मग वटकण पुढून लावायचो आपण, तर ह्या गाड्यांनी इकडून लावलं, कळलं तुम्हाला. म्हणजे मोहर ढव केला. ढव दोघांना बी गरजेचं आहे, कळलं. फक्त इकडून का तिकडून याच्यासाठी काय. ही बुद्धिमान लोकांनी सारखी मध्ये तेढ कशी राहील. हे फार आंदोलन वगैरे चांगली तर असं समजू नका तुम्ही. सध्या चालू आहे त्याचे दूरगामी जे परिणाम आहेत ते सर अतिशय भयावह आहे. आज मी वेगळ्या जातीचा आहे, तुम्ही मराठा आहे, मी गोसावी. हो, तुम्ही ज्या वेळेस माझ्याबद्दल किंवा आमच्या इतर समाजाबद्दल तुम्ही ज्यावेळी बोलायला लागाल किंवा आमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदराची भावना राहणार नाही, तर आमच्याही मनातले आपोआप नष्ट होऊन जाणार. आणि त्याच्यामुळं समाजात जे आज गोडवा आहे, जो नांदतोय समाज, सगळ्या जाती जमाती एकत्र नांदतात आहे गावात, त्याच्यात भयानकता येईल पुढं भविष्यामध्ये. आज बरं वाटतं ते कधी कधी, काही गोष्टी ठराविक काळापुरत्याच आनंद देतात, आणि ते ताणलं गेलं, ते अति ताणलं गेलं तर लक्षात येईल तुमच्या परवाचं मुंडेवाडी प्रकरण काय. बरोबर, ज्याने पाहिलं, ज्याने किंवा ज्यांना माहीत नाही, एवढंच सांगतो फक्त. 2 समाज एकामेकाकडे जातच नाहीत. कशासाठी ही धर्माचं टवाळ संपून गेलं पाहिजे. एकच श्लोक सांगतो गीतेतला काम भागवतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचा. भगवान सांगतात, अरे हे काढून टाक ना तू पांघरून. ही धर्माचं काय, धर्म म्हणजे एक धारणा आहे, दुसऱ्याला मदत करणं, प्रेमाने बोलणं, याच्यात धर्म. काय धर्माच्या बद्दल मला तर कधी कधी इतकं दडपल्यासारखं होतं ते पाहिले हे दृश्य वगैरे. काहींची किती ताणलंय तुम्ही आपण त्या धर्माला. काढून टाका हे सगळं डोक्यात. कुणी अतिथी भेटला 2 घास द्या, रस्त्यात एखादा अपंग भेटला एखादा बिस्किटचा पुडा त्याच्या जवळ नेऊन द्या, बघा काय खुश होईल ते. त्याला धर्म म्हणायचं. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोच साधू ओळखावा देव तेथेची. काय करायचं, काय असतं देवत्व, काही नाही याच्यापेक्षा नसतं. भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ. काजी तुम्ही भक्त भागवत, काजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हाय का, हीच आपलं अजून जाय ना. चुकलेल्यालाच थांबायचं, झाकायचं, त्याचं आपल्याकडे जमाना असते. आपला चुकला की गावच घालायचं कधी राहिले होतं. कधी कधी लय क्षमा नावाची गोष्ट कधी येईल, जाऊ द्या. तो खूप बरायची गाथा बुडवली 2 पानं सापडानात.
शेवटी जिजाबाईला विचारलं त्याने, जिजा, त्याला आवली म्हणायचे प्रेमाने, आवली या गाथ्यातली 2 पानं नाहीत, आपण घेतली का? ते हसले आणि म्हटली, महाराज मी घेतल्यात पानं. कुठं आहेत? कमरेला खोसल्यात. हसले तो कुंभारायचे. म्हणले कशाला घेतली? तू तर अक्षरशत्रू आहे, तुला लिहिता वाचता येत नाही, मग ही पानं कशाला घेऊन कमरेला खोसली या गाथ्यात? ती म्हणली, पण मला एक माहिती, ही पानं या गाथ्यातली 13 दिवस पाण्यामध्ये राहिली तरी बुडली नाहीत. मला विहिरी बारोवर पाण्याला जावं लागतं, कळलं? बघा आता काय कधी काळी पडली. मी जर पाय घसरून एखाद्या वेळेस विहिरी बारोवर पडले तर ही पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत. मायबाप, इतका विश्वास विश्वास. त्यावेळी जीवन करत असतो. देव त्याच्या जवळ असतो. देवता या जवळी असे, देवता या जवळी असे.